आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। आज मुख्यमंत्र्यांची राज्यातील गणेशोत्सवासंदर्भात महत्त्वाची बैठक। राज्यातील सर्व जिल्हा आणि शहरांचे पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्त बैठकीला उपस्थित राहणार। काही शहरातील लोकप्रतिनिधी सुद्धा उपस्थित राहणार। चोरून आणलेली सत्ता गणेश मंडळांना न्याय देऊ शकत नाही। उद्धव ठाकरेंची राज्य सरकारवर टीका। गणेश मंडळांनी दरवर्षी आपल्या दाराशी यावं हा सरकारचा हेतू। उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। बीडीडीच्या पहिल्या टप्प्यातील नागरिकांना उद्या घरांच्या चाव्या मिळणार। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे एकाच मंचावर येण्याची शक्यता। स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरेंना निमंत्रण। आगामी निवडणुका आम्हाला आमच्या भरवशावर लढू द्या। वडेट्टीवारांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्वबळाचे संकेत, तर सुरुवातीला स्वबळाचा नारा द्यावाच लागतो, रोहित पवारांचं विधान। बिहार एसआय प्रकरणी दुसऱ्या दिवशीही सुप्रीम कोर्टात सुनावणी। आज निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात युक्तिवाद करणार। जीवितांची नावं मतदार यादीतून वगळल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा। याचिकाकर्त्यांच्या दाव्यावर आयोग आज कोर्टात युक्तिवाद करणार। साप्ताहिक मार्मिकचा 65वा वर्धापन दिन सोहळा आज होणार। मुंबईच्या रवींद्र नाट्य मंदिरात वर्धापन दिन सोहळा संपन्न होणार। उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलं होतं मार्मिक साप्ताहिक। एकनाथ शिंदे दिल्लीत मोदींच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात। यांचे नेते दिल्लीत जातात आणि 6व्या रांगेत जाऊन बसतात। एकनाथ शिंदेंवरील अंबादास दानवेंच्या टीकेला उदय सामंतांचं प्रत्युत्तर। व्हॉइस ऑफ देवेंद्र तुमच्या स्तरावर असेल तर विरोध नाही, पण विद्यापीठात व्हॉइस ऑफ देवेंद्र नको, रोहित पवारांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये आज ठाकरेंच्या शिवसेना युवा सेनेची आढावा बैठक। वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत उत्तर महाराष्ट्राचा आढावा घेणार। बैठकीत आगामी मनपा निवडणुकांबाबत चर्चा होणार।